संतोष देशमुख प्रकरणात अखेर धक्कादायक सत्य उघडकीस आलं. अचानक एक असे मोठे नाव समोर आले आहे जे ऐकल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. एकाशी गुप्त कॉल रेकॉर्डिंग समोर आली जिच्यामध्ये एक असं नाव समोर आलं जे प्रत्येकाला वाटत होतं की हेच नाव समोर यावं, आणि अखेर ते नाव आता समोर आलं, ज्यामुळे आता आरोपी अक्षरशः घाबरू लागला. या प्रकरणातलं खरा मास्टरमाइंड कोण हा अखेर लपलेला होता. हा खेळ त्याच्या विरोधात पुरावे सापडत नव्हते. एक मोठं नाव होतं जे लोकांना माहिती होतं की हे नाव कधी समोर येईल असे लोक वाट पाहून होते. पण अखेर ते नाव समोर आलं. एक कॉल रेकॉर्डिंग जी पद्धतशीरपणे लपवून ठेवली होती ती अखेर उघड झाली, आणि ज्यामुळे या प्रकरणाचा आरोपी भलताच निघाला. यातील जो मास्टरमाइंड होता तो अखेर समोर आला, आणि ज्यामुळे सर्व आरोपींची आता शिक्षा फिक्स झाली. मग खरंच या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आला? कोणतं मोठं नाव याच्यात समोर आलं? गुप्त रेकॉर्डिंगमध्ये काय समोर आलं की रेकॉर्डिंग कोर्टात वाजवल्यानंतर अक्षरशः आरोपी ढसाढसा का रडू लागला? कोणतं मोठे नाव आहे की जे संपूर्ण महाराष्ट्र जे ऐकण्यासाठी वाट पाहत होता? एक नाव जे कोणालाच माहिती नव्हतं. कोणतं ते नाव समोर आलं? आणखी 3 कोणते व्यक्ती आहेत की ज्यांना आता कठोर शिक्षा होणार आहे? अखेर या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आला, पण त्याचं नाव काय? सगळं सत्य आता उघड झालं आहे. कालपर्यंत जे या प्रकरणात ऐकलं होतं ते आता वेगळंच निघालं, कारण एका गुप्त कॉल रेकॉर्डिंगने संपूर्ण प्रकरणाचा खेळ पलटवून टाकला आहे. ही अशी ऑडिओ क्लिप होती जिच्याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती, पण ती आज अचानक न्यायालयात सादर करण्यात आली. कालपर्यंत या प्रकरणाचे जे चित्र समाजासमोर होते ते आज पूर्णपणे बदलले आहे. पूर्वी अनेक पुरावे कोर्टात दिले गेले होते, परंतु या एका क्लिपमुळे मुख्य आरोपीसह आणखी 2 नवीन साथीदारांचा यात समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्यांना कठोर शिक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले असून आरोपींचा अंत जवळ आल्याचे दिसत आहे. न्यायालयात आतापर्यंत मुख्य आरोपी वाल्मिक कराड असा दावा करत होता की ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तो त्या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि तो घटनास्थळापासून खूप लांब होता. परंतु जेव्हा ही कॉल रेकॉर्डिंग भर कोर्टात वाजवण्यात आली तेव्हा तो अक्षरशः लहान लेकरासारखा ढसाढसा रडू लागला. त्याने स्वतःच्या तोंडाने अशी कबुली दिली ज्यामुळे न्यायालयाला कठोर निर्णय घेणे भाग पडले. या प्रकरणाचा खरा मास्टरमाइंड कोण होता या सर्व गोष्टी आता अखेर जनतेसमोर आल्या आहेत. कालपर्यंत कोर्टातील सुनावणी ज्या दिशेने जात होती ती आज अचानक बदलली आहे. या रेकॉर्डिंगने संपूर्ण चित्रच पालटून टाकले आहे. जे मोठे नाव आजवर लपून होते ते आता बाहेर आले आहे. या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून अनेक सुनावण्या पार पडल्या आहेत. तब्बल 20 पेक्षा जास्त वेळा यावर कामकाज झाले. पण मागील 15 दिवसांमध्ये ही निर्णायक प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली होती, कारण दोषनिश्चिती करण्यात आली होती. पण अचानक या केसमध्ये एक वेगळाच वळण, ट्विस्ट आला. एक अशी रेकॉर्डिंग समोर आली ज्यामुळे एक बडे नाव उजेडात आले. आरोपीचे वकील सतत सांगत होते की वाल्मिक कराड त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. मग त्यांचा या घटनेशी काय संबंध? कदाचित या युक्तिवादामुळे त्यांना शिक्षा झाली नसती किंवा जामीनही मिळाला असता. पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तो हुकमाचा एक्का बाहेर काढला, ज्यामुळे आता मोठ्या धेंड्यांचेही नाव यात अडकणार आहे. मग कोण आहे ते मोठे नाव? या पुराव्यामध्ये नेमके काय बाहेर आले आहे? अचानक कोर्टात आज काय नाट्य घडले? कोणती ती रेकॉर्डिंग आहे जी इतके दिवस गुप्त ठेवण्यात आली होती? त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमके काय दडले आहे ज्यामुळे आरोपीला स्वतःचा गुन्हा कबूल करावा लागला? कोर्टाच्या बंद दाराआड आरोपीने नेमके काय सांगितले? रेकॉर्डिंग बाहेर आल्यावर आरोपीची पहिली प्रतिक्रिया काय होती? चला तर मग जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. संपूर्ण महाराष्ट्र या प्रतीक्षेत होता की संतोष देशमुख प्रकरणाचा न्याय कधी मिळणार. कोर्टात तारखांचे सत्र सुरू होते, पण अचानक समोर आलेल्या या गुप्त क्लिपमुळे आरोपी पूर्णपणे जाळ्यात अडकला आहे. आता गुन्हा कबूल करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरला नाही. जेव्हा वाल्मिक कराडला न्यायालयाने पहिल्यांदा आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली तेव्हा तो जे काही बोलला ते ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण आणि खुद्द न्यायालयही स्तब्ध झाले. कोर्टामध्ये जो ऐतिहासिक निर्णय झाला त्याला मुख्य कारण ठरली ती कॉन्फिडेन्शियल कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत बाहेर आली नव्हती. आता यापुढील प्रक्रियेत नेमके काय घडणार? काय शिक्षा सुनावली जाणार? याबद्दल सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट माहिती दिली आहे. कोणती तारीख निश्चित झाली आहे आणि आरोपीचा कायदेशीर अंत केव्हा होणार? रेकॉर्डिंगमध्ये असे काय आहे की ज्यामुळे पुढील सर्व तारखा जाहीर झाल्या? पहा, मागील वर्षभरापासून वाल्मिक कराड स्वतःच्या सुटकेसाठी आणि दोषमुक्तीसाठी वेळोवेळी अर्ज करत होता. जामिनासाठी त्याचे प्रयत्न सुरू होते. हा खटला कसा लांबवता येईल आणि स्वतःची सुटका कशी करून घेता येईल याकडेच त्याचा कल होता. कराडकडे बचावाचा केवळ एकच मुद्दा होता की तो घटनास्थळी हजर नव्हता.
त्याचे नेहमीप्रमाणे हेच म्हणणे असायचे की जो दुर्दैवी प्रकार घडला तो इतरांनी केला आणि त्याचा यात सहभाग नाही. मी तिथे नव्हतोच तर माझ्यावर गुन्हा कसा लागू होतो, असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी कोर्टात वारंवार केला होता. पण म्हणतात ना, न्यायदेवतेचा न्याय मिळतोच. थोडा उशीर झाला तरी तो सत्य असतो, आणि अगदी तसेच घडले. अचानक ती कॉल रेकॉर्डिंग समोर आले जी आजवर गुप्त होती. ही रेकॉर्डिंग खुद्द उज्ज्वल निकम यांनी पुराव्यानिशी कोर्टात दाखल केली आणि केसचा सगळा रोखच बदलला. याआधी या खटल्यात 23 व्हिडिओ पुरावे म्हणून दाखवण्यात आले होते, पण ही एक रेकॉर्डिंग अशी ठरली जिने आरोपीचा खेळ संपवला. या रेकॉर्डिंगमध्ये नेमके काय होते की ज्यामुळे परिस्थिती पूर्णपणे उलटली? आणखी 2 अतिरिक्त आरोपी कोणते समोर आले आहेत ज्यांना आता शिक्षा होणार आहे? आकाचा आका नेमका कोण आहे? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 23 डिसेंबरला जी सुनावणी झाली त्यापेक्षा आजचे वास्तव पूर्णपणे वेगळे आहे. 23 डिसेंबरला न्यायाधीशांनी आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे यांना त्यांच्या गुन्ह्यांची माहिती वाचून दाखवली होती. सोबतच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि त्यानंतरचा तो दुर्दैवी घटनाक्रम सगळ्या आरोपींसमोर मांडला होता. त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींना विचारलेल्या एका प्रश्नानंतर कोर्टात जे नाट्य घडले ते कोणालाच माहीत नव्हते. कोर्टाच्या बंद दाराआड कोणत्या गोष्टी घडल्या ज्यामुळे आरोपीचा बचाव ढासळला? उज्ज्वल निकम यांनी तारखेबाबत आज नेमके काय भाष्य केले? कोर्टाच्या त्या भिंतीआड काय घडले आणि संतोष देशमुख यांच्या बंधूंनी माध्यमांना काय सांगितले? कोणत्या प्रकारची शिक्षा होणार आणि ते मोठे नाव कोणते? न्यायाधीशांनी सुरुवातीला आरोपींना विचारले की तुमच्यावर लावलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का? तेव्हा वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी सांगितले की त्यांना हे मान्य नाही. खरं तर तिथे त्यांनी सत्य सांगणे अपेक्षित होते, पण त्यांनी गुन्हा नाकारला. सर्व पुरावे विरोधात असतानाही ते छाती ठोकपणे नकार देत होते, कारण त्यांना वाटले होते की ती रेकॉर्डिंग अजून बाहेर आलेली नाही. पण जशी ती समोर आली तसे चित्र पालटले. वाल्मिक कराडने भर कोर्टात बोलण्याची संधी मागितली आणि तो आरोपींच्या गर्दीतून ओरडून बोलू लागला. यावर न्यायाधीशांनी त्याला कडक शब्दात फटकारले आणि सांगितले की तुला जेवढे विचारले आहे तेवढेच सांग, जास्त बोलण्याची गरज नाही. न्यायाधीशांनी फटकारूनही कराडने आपले बोलणे सुरूच ठेवले. त्यानंतर तो जी 2 वाक्ये बोलला त्यामुळे कोर्टात तणाव निर्माण झाला. तो म्हणाला, मला राजकीय द्वेषातून या खटल्यात गोवण्यात आले आहे, माझा याच्याशी संबंध नाही. त्याच्या या विधानामुळे काही काळ शांतता पसरली, पण जेव्हा ती ऑडिओ क्लिप वाजवण्यात आली तेव्हा आरोपींचा सर्व खोटेपणा जगासमोर आला. जो पर्दाफाश झाला त्याने सिद्ध केले की त्यांचा दावा खोटा होता. खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा आरोपींवर आरोप निश्चित झाले. सर्वांना वाटलं होतं आता न्याय मिळाला, आता पुढच्या सुनावणीमध्ये सगळं आता हे होईल. पण कोणालाच माहिती नव्हतं की या प्रकरणात पुढे काय उघड केस येणार होतं. आजची तारीख महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरे आहे. संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणातील सुनावणीत जे काही समोर आलं त्याने केवळ देशमुख कुटुंबच नाही तर संपूर्ण न्यायालय सुन्न झालं होतं. या सुनावणीत एकूण 23 व्हिडिओ पुरावे म्हणून सादर करण्यात आले. हे व्हिडिओ इतके अमानुष आणि काळजाचा थरकाप उडवणारे होते की ते पाहताना उपस्थित न्यायाधीश आणि वकिलांच्या डोळ्यांतही पाणी आलं. हे व्हिडिओ केवळ चित्रण नव्हते तर आरोपींनी केलेल्या क्रूरतेची ती साक्ष होती. संतोष देशमुखांना ज्या प्रकारे संपवण्यात आले ते पाहून हे स्पष्ट होतं की आरोपींच्या मनात कायद्याचा कोणताही धाक उरला नव्हता. प्रख्यात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या पुराव्यांच्या आधारे न्यायालयात जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्या या प्रभावी मांडणीमुळेच 7 अटकेतील आरोपी आणि सध्या फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर ठोस आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोपींनी कट रचून खंडणी मागितली, जातीवाचक शिवीगाळ केली आणि पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. हे आता कोर्टासमोर सिद्ध झालं आहे. उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे की आरोप निश्चित झाल्यामुळे आता मुख्य आरोपी वाल्मिक कराडची अडचण प्रचंड वाढली आहे. तो आजवर जो निरागसपणाचा कांगावा करत होता तो आता पूर्णपणे फोल ठरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 23 तारखेला आरोप निश्चित झाल्यावरही त्याने पुन्हा एकदा दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. पण मकोका लागल्यामुळे आता त्याच्या या प्रयत्नांना काहीही अर्थ उरला नाही. न्यायालयाने हे स्पष्टपणे मान्य केले आहे की खंडणी, अपहरण आणि मारहाणीच्या या पूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच आहे.
चार्जशीटमध्ये सादर केलेले लोकेशन डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅटिंग आणि कॉल रेकॉर्डिंगमधून आरोपींचा निर्लज्जपणा उघड झाला आहे. विशेषतः कराडच्या एका ऑडिओ रेकॉर्डिंगने या केसला मोठी कलाटणी दिली. त्या रेकॉर्डिंगमध्ये तो स्पष्टपणे आदेश देताना ऐकू येतोय की जर देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा आडवा करा. या एका वाक्यावरून तोच या हत्याकांडाचा खरा मास्टर माइंड असल्याचं शिक्कामोर्तब झालं आहे. कराडच्या वकिलांनी मकोका हटवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण पुराव्यांचा डोंगर इतका मोठा होता की कोर्टाने त्यांचा प्रत्येक युक्तिवाद फेटाळून टाकला. आता यापुढे वाल्मिक कराडला जामीन मिळवणं हे एखाद्या हिमालय चढण्या इतकं कठीण काम आहे, कारण त्याला आता ट्विन टेस्टला सामोरे जावे लागेल. मकोका कायद्यानुसार आरोपीला आधी स्वतःला पूर्णपणे निर्दोष सिद्ध करावे लागते आणि कोर्टाला खात्री पटवून द्यावी लागते की बाहेर आल्यावर तो पुन्हा असा कोणताही गुन्हा करणार नाही. सध्याचे पुरावे पाहता हे जवळपास अशक्य वाटतंय. जर ही केस रेस्ट ऑफ द रेअर म्हणजेच दुर्मिळातील दुर्मिळ ठरली तर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा किंवा किमान जन्मठेप निश्चित मानली जात आहे. गुन्ह्याची क्रूरता आणि त्यामागचा नीच हेतू पाहता कायद्याचा बडगा आता या गुन्हेगारांवर जोरात पडणार यात शंका नाही. येत्या 8 जानेवारीला या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. असं मानलं जातंय की ही सुनावणी या प्रकरणातील शेवटची आणि निर्णायक ठरू शकते. संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे, कारण संतोष देशमुखांना मिळणारा न्याय हा समाजातील अशा प्रवृत्तींना एक मोठा इशारा असेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा क्रूर गुन्हेगारांना नेमकी कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.